आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. पिझ्झा वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहोत, कारण आपण शक्यतो पिझ्झाचा जो बेस असतो त्याच्यावर सगळ्या भाज्या टाकून पिझ्झा बनवतो. तर आज मी या पिझ्झाच्या रोटीला मध्ये कापून त्याच्यामध्ये सगळं फिलिंग करणार आहे आणि नंतर त्याच्यावर ते 2 भाग केलेले असतात, त्याच्यातली एक भाग नंतर वरती ठेवणार आहे. स्टफ पिझ्झा बनवणार आहे, कारण याच्यामुळे भाज्याही खाली पडत नाही आणि चवीलाही चांगलं लागतं. त्यासाठी मी आता याला पिझ्झा सॉस लावलेला आहे. पिझ्झा सॉस तुमच्याजवळ नसेल तर शेजवान चटणी लावली तरी चालते. मेयोनीज आणि हे टोमॅटो केचप टाकलेलं आहे आणि ते सगळं पिझ्झाला लावून घेणार आहे. माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन आणि नाविन्यपूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. या मी चीजच्या 2 क्यूब घेतलेल्या आहेत. इथे कोबी कापून घेतला आहे. याच्यामुळे भाज्याही मुलांच्या आपल्या पोटात जातात. कोबी घालून घ्यायचं. त्यानंतर एक कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची मी घेतलेली आहे. तर ती सगळे याच्यावर घालून घ्यायची, पिझ्झाच्या बेसवर घालून घ्यायचे. माझी जर रेसिपी तुम्हाला नक्की आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. जर काही कोणत्या रेसिपीमध्ये त्रुटी आढळल्या तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी जर राहिलेला तो कापून घेतलेला पण पिझ्झाचा बेस होता तो वरती ठेवला आहे आणि त्याला जरासं बटर लावून घ्यायचं. त्यानंतर तवा गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आणि स्लो गॅसवर मंद आचेवर आपण हा पिझ्झा दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा. वरती मी कढई ठेवली होती. अशा प्रकारे एका साईडने एक 5 मिनटं लागत नाहीत भाजायला, तर 5 मिनटात आपण फिरवून ते छान कापून घ्यायचं आणि सर्व करायचं. मी तुमच्यापर्यंत नक्कीच नाविन्यपूर्ण रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.